खासदार ओमराजे निंबाळकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला विधान भवनातील मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। शिवसेनेला केंद्रात आणखी 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। 6 खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे संख्याबळ वाढलं, सत्तेतील वाटाही वाढणार असल्याची सूत्रांची माहिती। फुटीर खासदारांच्या निधीच्या आरोपांची पोलखोल। 2 वर्षात खासदारांना मिळालेला निधी आणि खर्चाची माहिती समोर। मिळालेल्या निधीपैकी काही टक्केच पैसा खर्च झाल्याचं समोर। बंडखोर मिळालेला निधी वापरू शकले नाहीत। 15 कोटींचा खासदार निधी वापराविना पडून संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर हल्लाबोल। मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी। मंत्री गैरहजर असल्यानं विरोधक आक्रमक। मंत्री जबाबदारी टाळत असल्याचा आरोप। एकनाथ शिंदे सभागृहात उत्तर द्यायला घाबरतात। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। फोडाफोड आणि फेकनाथ मंत्री उल्लेख करत घणाघात। तर कालच्या झटक्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं। एकनाथ शिंदेंचा पलटवार। बंडखोरांच्या गद्दारीचा हिशोब आमच्याकडे आहे। कोणाला कुठे ब्लॅकमेल केलं हे समोर आणणार। खासदार संजय राऊतांचा इशारा। तर आधी तुमच्या काळ्या कारनाम्याचा हिशोब द्या। भाजपचा पलटवार। जळगावात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या। कौटुंबिक वादातून कोयत्यानं वार करत संपवलं। आरोपी पती विकास जाधव पोलिसांच्या ताब्यात। राज्याच्या विविध भागात पावसाचं जोरदार आगमन। पुणे, नाशिक, संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात पावसाच्या सरी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पाऊस परतल्यानं बळीराजा सुखावला। मुंबईसह उपनगरात पावसाच्या सुखसरींचा वर्षाव। वरुण राजाच्या आगमनामुळे उकाड्यानं हैराण। मुंबईकरांना दिलासा। तर पुढील काही तासात मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज।